नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दसरा मेळावा आपल्या सगळ्यांना माहीतच असेल. नवे शिवाजी पार्कवरच्या ठाकरेंचा दसरा मेळावा किंवा 2 वर्षापासून सुरू झालेला आझाद मैदानावरचा दसरा मेळावा याबद्दल मी म्हणत नाही. तर बीड जिल्ह्यात सुद्धा एक दसरा मेळावा मागच्या 7-8 वर्षापासून सुरू झालाय. तो कुठं तर पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट या गावात संतश्रेष्ठ भगवान बाबा यांचं जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथे हा मेळावा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी 7-8 वर्षापूर्वी सुरू केला. त्याचा इतिहास, भूगोल, पार्श्वभूमी सगळं तुम्हाला माहिती, तरी देखील थोडक्यात सांगतो की भगवानगडावर दरवर्षी होणारा हा जो मेळावा आहे तो मेळावा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे घ्यायचे आणि त्याला दसरा मेळावा असं काही नामकरण वगैरे नव्हतं. दसऱ्याच्या दिवशी गोपीनाथ मुंडे हे भगवानगडाच्या दर्शनाला जायचे आणि तिथं उपस्थित असलेल्या लाखो लोकांना ते मार्गदर्शन करायचे, त्यांच्याशी बोलायचे. आता ती परंपरा गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी चालवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला नामदेव शास्त्री महाराज यांनी कडाडून विरोध केला. गडावर राजकारण चालणार नाही असं सांगत त्यांनी ते व्यासपीठ देखील जमीनदोस्त केलं आणि तिथून पुढं भगवानगड विरुद्ध पंकजा मुंडे असा संघर्ष उभा राहिला. त्या संघर्षातून पंकजा मुंडेंनी सावरगाव घाट इथं नवा भगवान भक्तिगड उभा केला. ही झाली याची पार्श्वभूमी. तर या भगवान भक्तिगडावर दरवर्षी पंकजा मुंडे या आपला दसरा मेळावा घेतात, लोकांना मार्गदर्शन करतात, आपल्या मनातील जी काही भावना आहे ती बोलून दाखवतात. आता गेली 4-5 वर्ष झाली पंकजा मुंडे या सत्तेबाहेर आहेत. त्यांचा पक्ष सत्तेत आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, पण पंकजा मुंडे या कुठंच नाहीयेत आणि त्यामुळं त्या अस्वस्थ आहेत. हे तर अगदी लहान लेकरू सुद्धा सांगेल, त्यामुळे त्यात वेगळं सांगायची गरज नाही. त्यांचा हा अस्वस्थपणा हा त्यांच्या पक्षाला, पक्षश्रेष्ठींना देखील दिसतोय. मात्र कुणीच याबद्दल बोलायला तयार नाही. कुणाला काही देणं घेणं नसल्यासारखं पंकजा मुंडे यांना वागवलं जातंय आणि त्यामुळं पंकजा मुंडेंनी 2 महिन्यापूर्वी किंवा महिनाभरापूर्वी एक शिवशक्ती परिक्रमा काढली. त्या परिक्रमेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्या या दसरा मेळाव्यामध्ये काहीतरी विस्फोटक बोलतील, काहीतरी वेगळं बोलतील अशी अपेक्षा होती. पण तुम्ही जर का सगळ्यांनी 3 इडियट्स पाहिला असेल ना, त्यामध्ये एक सीन आहे. मला सहज पंकजा मुंडेंचं कालचं भाषण ऐकल्यानंतर तो सीन आठवला की आमिर खान हा त्याच्या प्रोफेसरला एक शंका विचारतो आणि त्या शंकेचं उत्तर आमिर खान ज्या पद्धतीनं देतो त्यानंतर ते प्रोफेसर विचारतात, कहना क्या चाहते हो भाई. अशीच अवस्था कालच्या पंकजा मुंडे यांचं भाषण ऐकल्यानंतर आमची देखील झाली. आता पंकजा मुंडेंना जर का हे पटणार नाही, त्या म्हणतील की तुम्ही कायम माझ्यावर टीकाच करतात, पण टीका नाहीये ही. पण ऍक्च्युली नेमकं म्हणजे पंकजा मुंडे या भाजपमध्येच आहेत ना की त्या विरोधी पक्षात आहेत, अशी शंका एक वेळ येऊन गेली. त्याचं कारण काय होतं? या महाराष्ट्रात शेतकरी सुखी आहे का? शेतमजूर आलेत का रे बाबा हो? किती लोक ऊस तोडायला जातात? तुम्हाला सुख आहे का? तुमच्या मालाला भाव मिळतोय का? मराठा समाज प्रचंड अस्वस्थ आहे, धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे आणि हे सरकार हे प्रश्न सोडवण्यासाठी काही करतंय का? हा सवाल पंकजा मुंडेंनी उपस्थित केला होता. पंकजा मुंडे जर का भाजपमध्ये असतील, सत्तेमध्ये असतील, तर त्या आपल्या सरकारला कस का हा प्रश्न विचारू शकतात? आता तुम्ही म्हणाल की त्यांचा तो स्वभाव आहे त्यामुळे त्यांनी बंडखोरी वृत्तीच्या हिशोबानं विचारला असेल, पण असं नाही. बरं, तो मुद्दा तिथं सोडून दिला. म्हणजे काल त्यांच्या भाषणामध्ये जी सुसूत्रता अपेक्षित होती ती सुसूत्रता कुठेही दिसून आली नाही. कदाचित म्हणजे मी पत्रकार म्हणून हे असं सांगू शकतो की पंकजा मुंडे ह्या खूप चांगल्या वक्त्या आहेत. पंकजा मुंडेंनी जर का एखादा मुद्दा धरला तर त्यावर अत्यंत सुंदर आणि प्रभावी भाषण करतात. समोरच्या लोकांना खिळवून ठेवणं किंवा समोरच्या लोकांना आपल्या मताशी सहमत करून घेण्यात, आपल्या
त्या लोकांशी थेट संवाद साधण्यात किंवा थेट कनेक्ट होण्यामध्ये पंकजा मुंडे या निष्णात आहेत. पण कदाचित हजारो लाखो लोक एकत्र आलेले पाहिले की चांगल्या चांगल्या माणसाला काय बोलावं हे सुचत नाही, थोडीशी गडबड होते. तशाच पद्धतीची गडबड ही पंकजा मुंडेंची काल झाली असावी. पण एकूणच कन्फ्युजन आहे. अशी परिस्थिती तिथून बाहेर पडणाऱ्या अनेकांच्या डोक्यात झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको. कारण पंकजा मुंडेंनी या मेळाव्या अगोदर एक दिवस अगोदर मराठी माध्यमांना, मराठी मीडियाला ज्या काही मुलाखती दिल्या त्यामध्ये मी उद्या सावरगावला माझी भूमिका मांडणार आहे, मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे वगैरे वगैरे सांगितलं होतं. त्यामुळे सगळं मीडियाचं आकर्षण तिथं होतं. पण प्रत्यक्षात पंकजा मुंडे ना सरकारवर बरसल्या, ना त्यांच्या धोरणावर बरसल्या, ना स्वतःची वेगळी अशी काही भूमिका मांडली किंवा स्वतः नाराज आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलं नाही. खरी परिस्थिती ही आहे की पंकजा मुंडे यांना गेल्या 4 वर्षात ज्या पद्धतीनं पक्षानं साईड कॉर्नर केलेलं आहे ते पाहता पंकजा मुंडे या एवढ्या मोठ्या संख्येनं जमलेल्या लोकांसमोर आपली स्पष्ट भूमिका मांडतील आणि त्याद्वारे येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये त्या कशा पद्धतीनं वाटचाल करणार आहेत याचा एक लेखाजोखा मांडतील किंवा एक रोड मॅप लोकांसमोर ठेवतील असं वाटलं होतं. पंकजा मुंडेंनी मात्र तू खाली बस रे, तू गॉगल काढ रे, तुला कळतंय का तू काय करायलास, माझा माईक कुणी बंद केला, वायर तोडली का काय, याच्यातच वेळ घातला. त्यानंतर त्यांनी म्हणजे या सगळ्या डिस्टर्बन्सेसमुळं त्यांना ती भट्टीच जमली नाही आणि त्यामुळं त्यांना म्हणायचंय काय हे शेवटपर्यंत कळलंच नाही. ये बताना भी नहीं आता, छुपाना भी नहीं आता, हमें तुमसे डर लगता है या हम तुमसे दूर जाने वाले हैं, ये कहना भी नहीं आता. अशा प्रकारची अवस्था सध्या पंकजा मुंडेंची आहे. म्हणजे त्यांना भाजपमध्ये प्रचंड त्रास होतोय, घुसमट होते त्यांची. भाजप पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीनं त्यांच्या सगळ्याच ऍक्टिव्हिटीजकडे दुर्लक्ष करतायत, त्यांना कॉर्नर केलं जातंय हे पाहून त्या आतल्या आत अस्वस्थ आहेत. प्रचंड संताप त्यांच्या मनामध्ये सध्या सुरू असेल, पण तो सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही आणि धड गिळताही येत नाही अशी अवस्था त्यांची दिसून येते. मग त्या अशा वेळी लोकांशी संवाद साधताना त्याचं रिफ्लेक्शन यायलाच पाहिजे किंवा येणं अपेक्षित असतं. आपल्या मनात जे काही चालू आहे ते आपण जर का नेता असू, राजकारणी असू तर लोकांच्या समोर गेल्यानंतर आपण भडभड बोलून मोकळा होतो. पण पंकजा मुंडेंनी ते सुद्धा केलं नाही. बरं, त्या बोलण्यामुळे अनेक वेळा त्यांना फटका बसलेला आहे, त्यामुळे त्यांनी कदाचित स्वतःला सावरलं असेल, हरकत नाही. पण आपल्या लोकांना एक अशी वेगळी दिशा, एक सुंदर पायवाट, विचारांची दिशा द्यावी असं देखील या मेळाव्यातून झालं नाही. या मेळाव्यातून फक्त आणि फक्त काय तर गोपीनाथ मुंडे माझे बाबा यांनी कशा पद्धतीनं संघर्ष केला, कशा पद्धतीनं ते तुमच्यासाठी 30-40 वर्ष 50 वर्ष राजकारणात झटले, त्यांनी कशा पद्धतीनं पक्ष बांधणी केली आणि आता गेल्या 10 वर्षापासून मी कशा पद्धतीनं पक्षासाठी झटते आहे, पक्षासाठी काम करते आहे, पक्षाने मला काय काय दिलं, पक्षाने मला काय द्यायला पाहिजे होतं, या तुमच्या काय अपेक्षा आहेत, यावरच त्या बोलल्या. ती घासलेली कॅसेट ही आता बोर झाली. वेगळं काहीतरी, नवं काहीतरी पाहिजे आणि त्यांच्या स्वभावानुसार त्या थेट हल्ला करतील, थेट बोलतील अशी अपेक्षा होती. पण तो अपेक्षा भंग झाला. हा केवळ पत्रकार म्हणून माझाच झाला किंवा पत्रकार बिरादरीचा झाला असं नाही. अनेकांबरोबर आम्ही जेव्हा त्या मेळाव्यातून बाहेर पडताना ती चर्चा ऐकली तेव्हा लक्षात आलं की खरोखरच हे पंकजा मुंडेंच्या स्वभावानुसार पंकजा मुंडे बोलल्या नाहीत. पंकजा मुंडे यांना भाषणाची भट्टी जमली नाही. त्यांना लोकांशी, एवढ्या लाखोंच्या संख्येनं आलेल्या लोकांशी संवाद साधताना अनेक वेळा डिस्टर्बन्सेस आले आणि त्याच्यामुळं त्या कन्फ्यूज होत्या. त्यांच्या त्या कन्फ्युजनमधून त्या बाहेर पडल्या नाहीत आणि त्यांनी जो काही संदेश द्यायचा तो लोकांपर्यंत थेटपर्यंत पोहोचला नाही. आणि त्यामुळंच म्हणजे कहना क्या चाहते हो भाई, हे जे मी सुरुवातीलाच म्हटलं तशी अवस्था पंकजा मुंडेंच्या बाबतीत झाली. पंकजा मुंडे या
आगामी 2024ला मैदानात उतरणार आहेत आणि त्यांनी अशी घोषणा केली की मी आता पाडणार आहे. नेमकं त्या स्वपक्षीयांना हा इशारा होता की विरोधी पक्षांना होता, त्या परळी मधल्यांना पाडणार आहेत की पाथर्डीत उभा राहून समोरच्याला पाडणार आहेत. हे सगळे जे गणित आहेत ती निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे. तोपर्यंत पंकजा मुंडे यांच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा.